राष्ट्रवादी एकत्र आल्यास अमित शहांना कोणतीही हरकत नसल्याची माहिती मिळते आहे. सोबतच शक्य असेल तिथे युती करा असं देखील शहांनी नाही. या संदर्भामध्ये मी माहिती घेतलेली नाही, माहिती घेऊन राहुलजी बैठक झाली. 125 जागांची अपेक्षा आहे, कारण तुमच्याकडे 24 नगरसेवक तुमच्याकडे 12 आणि 13 तत्वानुसार तुमचा दावा आहे. पाटिया राज्य निवडणूक आयोगाने पाटी आले तर काय महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांची निवडणुका घोषित केलेली आहे आणि त्यानुसार यापूर्वी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्यानुसार आज महायुतीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीला माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी जसं अमितजींनी सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून 227 ठिकाणी महायुतीचे उमेदवार लढवले जातील आणि ते विजयी कसे होतील याची व्यूहरचना आणि चर्चा आजच्या बैठकीत झाली. आजचा फॉर्म्युला हाच आहे की 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर बसवायचा हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आम्ही सर्वांनी ठरवला आणि महायुतीच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि महायुतीचाच महापौर बसेल या संदर्भातली चांगली चर्चा आज महायुतीच्या माध्यमातून झालेली. आमच्या सर्वात महत्त्वाचं प्राधान्य म्हणजे महायुती कशी जिंकेल आणि महायुतीचा महापौर कसा बसेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. जागांच्या बाबतीत आमचं कुठलाही मतभेद नाही, आमच्यात चांगला समन्वय आहे. आम्ही सर्वजण समन्वयाने आणि सामंजस्याने महायुती कशी जिंकेल या दृष्टिकोनातून संपूर्ण काम करणार. नाही, जशी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य, आम्ही पण नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य करत नाही आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती. त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाही आहे. जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असणार आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा महापौर कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मराठी महापौर त्या ठिकाणी आम्ही बसवणार. जागांसंदर्भातली घोषणा तुम्ही करणार आहात आकड्या किंवा पहिलीच बैठक आहे, आज ही पहिलीच बैठक आहे. जागांची घोषणा ही झालेली आहे. 227 जागांवरती महायुती लढणार आहे आणि 150 पेक्षा जास्त जागा या महायुती जिंकून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केलेला आहे. कल ही राज्य निवडणूक आयोग ने घोषित किया है और इसलिए आज हम महायुति का यहाँ पे बैठक आयोजित किया है. महायुति के माध्यम से चुनाव लड़ने का निर्णय इसके पहले ही वरिष्ठ नेताओं ने लिया है और आज की बैठक में ये तय किया कि किसी भी हालत में 227 जो सीट है महायुति के माध्यम से हम लड़ेंगे और 150 से ज़्यादा सीट जीता के यहाँ पे महायुति का महापौर हम लोग बनाएंगे और मराठी महापौर बनाने का भी निर्णय हमने इस आज डोकेदार डोकं पाठी फक्त डोकं पाठी काय एकंदरीत जागा वाटपाचा डोकं पाठी आहे की काय? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची आज चर्चा सुरू झालेली आहे. सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यासोबत फार चांगली चर्चा झाली आहे आणि आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा दोन्हीकडचे 4 नेते या ठिकाणी बसून चर्चा झालेली आहे. 227 वॉर्डांवरती महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या ठिकाणी निवडणूक इलेक्शन मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे ही निवडणूक पुढे न्यायची आहे आणि कसा हिंदुत्वाचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेलाच आहे. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही कशी करायची या संदर्भामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झालेली आहे आणि प्राथमिक सर्व चर्चा या पूर्ण झालेल्या असून डिटेल्ड मायक्रो मॅनेजमेंट करण्याकरता आणि संपूर्ण पुढच्या 1 महिन्याचं प्लॅनिंग करण्याकरता आम्ही पुन्हा भेटणार आहोत. जर दोन्ही पक्षांकडून 100हून अधिक जागांचा दावा केला जातो तर कशा प्रकारे मग हे सुसूत्र ठरणार आहे? अशा कुठल्याही प्रकारचा दावा हा कुणीही केलेला नाही. 227 जागांवरती महायुती लढेल. महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर हा 150 पेक्षा जास्त जागांवरती कसा निवडून येईल, नगरसेवक निवडून येतील
आणि महायुतीचं महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून, तयारीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे. कुणीही अशा प्रकारे जागांचा दावा केलेला नाही. राष्ट्रवादी या महायुतीमध्ये असेल का? महायुतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही. नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही. सर फर्स्ट फेज की मीटिंग में किन किन मुद्दों पर चर्चा हुई? बृहण